नमस्कार मंडळी, मी प्रकाश मासा, प्रकाश काउंसलर. आपल्या या शैक्षणिक उपक्रम असणाऱ्या चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे. बऱ्याच दिवसांनी परत एक नवीन मी व्हिडिओ घेऊन येत आहे. आपल्या चॅनलचा मुख्य उद्देश आपल्या मुलांना एज्युकेशन बरोबर संस्कार देता येतील का, शिक्षणाबरोबर गुणांचं संवर्धन व्हावं, शिक्षणासोबत संस्कारासाठी हा एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण नवनवीन विषय आपल्या या चॅनलमध्ये घेऊन येत आहे. आज संपूर्ण समाजातली जर परिस्थिती बघितली, मुलांना आपल्या डेव्हलप करण्यासाठी, मुलांनी जीवनामध्ये यशस्वी व्हावं यासाठी जे शिक्षण आहे ते शिक्षण सोडून दुसरा कोणता तरी असा एखादा पर्याय कुठल्या तरी पालकांकडे अवेलेबल आहे का? जी शिक्षण पद्धती आहे त्यातूनच मुलांना डेव्हलप करावं लागेल. हे एज्युकेशन घेत असताना व्यावहारिक ज्ञान मुलांच्या मध्ये यावं, संस्कार मुलांच्या मध्ये यावं, त्याचबरोबर मुलांना जबाबदारीची जाणीव व्हावी, आपल्या परिस्थितीची जाणीव व्हावी, समाजाच्या परिस्थितीची जाणीव व्हावी आणि यातून मुलं अंतर्मुख होतील आणि त्या पद्धतीनं त्यांच्या स्वतःच्या ग्रोथसाठी ते विचार करतील. प्रकाश काउंसलर चॅनलच्या माध्यमातून आपण असे वेगवेगळे विषय आपल्या समोर मांडत आहे. नॉलेजमध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली जाते ती भविष्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या पद्धतीनं रिटर्न्स देत असते. त्यासाठी आवश्यक असतं मुलांना योग्य मार्गदर्शन, त्यांना काही चांगल्या सवयी लागण्याची गरज आहे. तीच गोष्ट आम्ही या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर देत आहोत. प्रकाश काउंसलर चॅनल हे समुपदेशनाचा पासवर्ड म्हणजे काही विचारांची आदान प्रदानता करून मुलांमध्ये तो सिरियसनेस उभा करता येऊ शकतो. पालक म्हणून आपण आपल्या ठिकाणी योग्य पद्धतीनं मुलांना चांगलं स्कूल निवडून दिलेलं आहे, चांगल्या ट्युशन्स दिलेले आहे. महत्वाचा मुद्दा काय आहे की मुलं जर आपली शाळेला जात आहेत, मुलं जर आपली ट्युशन मध्ये जात आहेत, पण त्या मुलांचा परफॉर्मन्स प्रॉपर येताना दिसत नाही. त्यासाठी मुलांनी घरामध्ये कसा सेल्फ स्टडी करावा या संदर्भामध्ये आपण काही चांगल्या आयडियाज मुलांना देत असतो. पालक म्हणून आपण सुद्धा त्यांना लागणारं दप्तर असेल, त्यांची वही पेन असेल, त्यांना ज्या ज्या काही गोष्टी हव्या आहेत त्या सर्व गोष्टी पालक म्हणून आपण मुलांना प्रोव्हाइड करतो. शाळेमध्ये शिक्षक त्यांच्या परीने मुलांच्या पर्यंत इन्फॉर्मेशन देत असतात, टीचिंग करत असतात. मुद्दा काय असतो की जेव्हा शिक्षक शिकवत असतात, मुलगा बेंचवर क्लासरूम मध्ये फिजिकली बसलेला आहे पण मेंटली तो किती टक्के उपस्थित आहे याचं उत्तर कोणाकडेच नाही. तर यामुळं काय होतं की मुलांचा अकॅडमिक परफॉर्मन्स वाढताना दिसत नाही. किंबहुना एक सर्वे असा सांगतो की जसा जसा विद्यार्थी वरच्या वर्गात जातो तस त्याचा परफॉर्मन्स खाली येताना दिसतो. गेल्या महिन्यामध्ये मी वेगवेगळ्या स्कूलमध्ये व्हिजिट मला करण्याचा योग आला. 5वी ते 10वी पर्यंतच्या मी विद्यार्थ्यांना भेटलो. मुलांचे हस्ताक्षर अतिशय खराब आहेत. मुलांना मराठी वाचता येत नाही. 8वी 9वीच्या मुलांची ही परिस्थिती आहे. मुलांना इंग्लिश मीडियमच्या मुलाला इंग्रजीमध्ये नाव लिहिता येत नाही. हे प्रमाण खूप मोठं आहे. तर मंडळी, याच दृष्टिकोनातून याच्यामध्ये जर काही बदल आणायचा असेल तर पालक म्हणून आपल्याला इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे. वेगवेगळ्या ठिकाणी आपण असे काही उपक्रम राबवतोय. आम्ही या पद्धतीनं चाइल्ड सायकोलॉजीवर बारीक अभ्यास केलेला आहे, मुलांच्या मानसिकतेचा विचार केलेला आहे. मुलांना घरामध्ये अभ्यासासाठी कसं आपण पोषक वातावरण देऊ शकतो या संदर्भात वेगवेगळ्या व्हिजिट आम्ही करतोय, वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना भेटतोय. त्याच्यातून मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबर त्यांचा संस्कार सुद्धा वाढणार आहे. या पद्धतीने प्रकाश काउंसलर चॅनल हा प्रयत्न करत आहे. पालकांनी अपेक्षा करण्यापेक्षा मुलांच्याच अपेक्षा पालकांकडून खूप वाढलेल्या आहेत. तर त्यासाठी मुलांना विचारांची योग्य दिशा देणं गरजेचं आहे.
या पृथ्वी तलावर पालक म्हणून आपल्याशिवाय दुसरं कुणीही हा विचार करू शकत नाही। मुलांचं बेसिक फाउंडेशन पक्क झालं पाहिजे, तरच मुलं आपली डेव्हलपमेंट करू शकतात। आत्ताच्या या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्या मुलांना टॅलेंटेड बनवावं लागेल, त्याबरोबर स्पीडी सुद्धा बनवावं लागेल। ॲव्हरेज पासून मुलांना स्कॉलरमध्ये आपल्याला कन्वर्ट करता आलं पाहिजे। मुलांचा फोकस प्रॉपर पद्धतीनं राहिला पाहिजे। त्या मुलांचं वाचन असेल, रायटिंग असेल आणि रिव्हिजन असेल, ह्या 3 सूत्री ही यशाची जर त्रिसूत्री मुलांच्या मध्ये उभी झाली तर मुलं डेव्हलप होऊ शकतात। रिव्हिजन शिवाय कुठलंही नॉलेज, कुठलीही इन्फॉर्मेशन लॉंग टर्म मेमरीमध्ये स्थिर होऊ शकत नाही। मग ही जी पुनरावृत्ती आहे, ही जी सेल्फ स्टडी आहे, याचं रिव्हिजन सायंटिफिकली पद्धतीनं कसं करायचं, मुलांची हस्ताक्षर कशी सुधारू शकतो, आपण मुलांना क्वालिटीचा टाइम कसा देऊ शकतो, या संदर्भात तुम्ही आम्हाला तुमच्या सोसायटीमध्ये एखाद्या मीटिंगसाठी बोलवू शकता। त्याच्यामध्ये आपण विचारांची आदान प्रदान करून आपल्या मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करू शकतो। प्रत्यक्ष भेटीमध्ये बऱ्याच काही गोष्टी आम्हाला तुमच्या समोर मांडता येतील। अगदी मायक्रो लेवलवर मुलांच्या गोष्टी बघितल्या जातात। जाता जाता मी तुम्हाला एवढंच सांगेन की एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये कामानिमित्त जर आपण गेलो, आपलं काही संबंध नसला तर त्या पोलीस स्टेशनच्या वातावरणाचा परिणाम आपल्या मनावर होत असतो, आपल्या ब्रेनवर होत असतो। एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर आपण कुठल्या पेशंटला बघण्यासाठी जरी गेलो असलो तरी सुद्धा एक नर्वसपणा आपल्यामध्ये येत असतो। उलट आपण एखाद्या मंदिरात गेलो तर तिथलं वातावरण वेगळं असतं। जसं नागपूरला संत्री पिकतात, नाशिकला द्राक्ष पिकतात, महाराष्ट्रामध्ये ऊस पिकतो, सांगलीमध्ये ऊस पिकतो, हळद पिकते। या सगळ्यांसाठी एकच उत्तर आहे की त्या पिकासाठी पोषक वातावरण आहे। मंडळी, पालक म्हणून आपण एवढा विचार करू शकतो की आपल्या मुलांना सेल्फ स्टडी करण्यासाठी कशा पद्धतीनं पोषक वातावरण आपण देऊ शकतो, या संदर्भात आपण नक्की भेटूया। तुमच्या फोनची मी वाट बघतोय। आपण आपल्या सोसायटीमध्ये या पद्धतीनं भेटू। धन्यवाद।